पुण्याचं एक नाटकाचं कल्चर आहे असं नाही, ते बायनरी नाहीये, करेक्ट. खूप आहे. पुण्यातलं नाटक खूप आहे. म्हणजे एकीकडे फक्त लोककला या पद्धतीने नाटक करणारा ग्रुप आहे, ललित कला केंद्राचा एक मोठा नाटकाचा वारसा आहे. आणि मला असं वाटतं ना, हे पडत गेलाय, हा पायंडा पडत गेलाय. जागर नावाची संस्था आहे पुण्यातली, समन्वय संस्था आहे, आसक्त आहे. आणि जब्बार पटेलांपासून जे पुण्यातलं आणि तेंडुलकरांची नाटकं केली, अशा इथून जे नाटकांचं सगळं सुरू झालं ना पुण्यात, तिथूनच ग्रुप्स फुटत फुटत पसरत गेले. कोणी फक्त ग्रामीण पद्धतीचं करू लागलं, कोणी मी फ्रेंच साहित्य वाचतो असं करू लागलं, कोणी फ्रान्स काफ्काचं ॲडॅप्टेशन करू लागलं, कोणी काय संगीत नाटकं करू लागलं, कोणी कंटेम्पररी करू लागलं. काय माहिती, प्रत्येक जण एक त्याचं कल घेऊन येतो. आणि एवढं नक्की की पुण्यात त्यासाठी प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. आणि टचवूड, आय एम व्हेरी ग्लॅड टू से दिस, की अनेक माध्यमांची आता रड आहे, तेव्हा पुण्यातलं नाटक हे अबाधित आहे.